एक्स बरोबर किती आलं? एक उत्तर आलं. म्हणजे आज काय झालंय? समीकरणाचे उत्तर किती आहे? एक्स बरोबर 1, वाय बरोबर 3. एक्स वाय बरोबर 1, 3 ही समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे आपलं 6वं गणित हे पूर्ण झालेलं आहे. तर आपलं 7वं गणित बघायचंय. सातवं गणित काय दिलेलं आहे बघा. सातवं गणित आहे 99 एक्स अधिक 101 वाय बरोबर 499. तर आहे 101 एक्स अधिक 99 वाय बरोबर 501. 500 किती देते मी? 501 हे गणित दिले. आता काय करायचं? त्यांनी काय दिले इथं? 99 एक्स अधिक 101 वाय आणि ते काय दिले दुसऱ्या समीकरणामध्ये? 101 एक्स अधिक 99 वाय. मग काय करायचं? दोन्हीचे एक्स वाय काय सगुण काय समान आहेत, विरुद्ध असले तरी. दोन्ही समीकरणाची काय बेरीज आणि वजाबाकी करून आता पहिला काय करायचं? आपल्याला बेरीज करायचं. तर गणित आज लिहून घ्यायचं 99 एक्स अधिक 101 वाय बरोबर 499. समीकरण 1 101 एक्स अधिक 99 वाय बरोबर 501. समीकरण 2 यांची काय करायची? एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची. समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज आणि वजाबाकी करून सोपी समीकरण मिळवायची. पहिल्यांदा काय समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करून बेरीज करायची. 99 एक्स अधिक 101 वाय बरोबर 499 अधिक 101 एक्स अधिक 99 वाय बरोबर 501 समीकरण आहे. याची बेरीज केलं किती येईल उत्तर? 99 अधिक 100 किती येईल? 200. 201 अधिक 200 वाय बरोबर 1000. आता काय करायचं? प्रत्येक पदाला 200 ने भागून आता 201 अधिक 200 वाय बरोबर 1000 हे उत्तर मिळालं. त्याला काय करायचं? 200 ने भागायचंय डायरेक्ट. काय द्यायचं? प्रत्येक पदाला 200 ने भागून किती ना डायरेक्ट एक्स अधिक वाय बरोबर
5 समीकरण 3 मिळालं. आता पुन्हा वजाबाकी करायची यांची. आता आपण बेरीज केले. आता याची वजाबाकी करायची. किती येणार ह्याची वजाबाकी? 101 समीकरण 2 म्हणून समीकरण 1 वजा कर. x अधिक 99 y बरोबर 501 समीकरण 2 वजा 99 x अधिक 101 y बरोबर 499 याची वजाबाकी करायची. तर अधिक चिन्ह येणार. तर ते वजा इथे वजा इथेही वजा. म्हणजे किती येणार? 2x वजा 2y बरोबर 2. आता 2 प्रत्येक पदाला 2 ने भागून किती येणार? x वजा y बरोबर 1 समीकरण उत्तर झालं काय? आता समीकरण 3 आणि समीकरण 2 ती बेरीज करायची. समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करून समीकरण 3 किती आहे? x अधिक y बरोबर 5 अधिक x वजा y बरोबर 1 13 2x बरोबर 6 x बरोबर 6/2 x बरोबर 3 x ची किंमत कशी आली? 6. आता x ची किंमत समीकरण 2 मध्ये समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण x अधिक y बरोबर 5 समीकरण 3 आहे. x बरोबर 3 ची किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. x अधिक 5y बरोबर x अधिक y बरोबर 5 समीकरण 3 आहे. x ची किंमत 3 अधिक म्हणून बरोबर 3
म्हणून 3 अधिक y बरोबर 5. म्हणून y बरोबर 5 वजा 3. म्हणून y बरोबर 2. समीकरणाची उत्तर किती आली? x बरोबर 3, y बरोबर 2. x y बरोबर 3, 2 ही समीकरणाची उकल आहे. पुढचं गणित आहे शेवटचं 8वं गणित. आठवं गणित काय दिले? 49 x वजा 57 y बरोबर 172. 57 x वजा 49 y बरोबर 252. त्याच्यासारखंच गणित आहे. पहिले समीकरणाची काय दोन्ही समीकरणाची बेरीज करायची का वजाबाकी करायची एकदा? पहिलं समीकरण लिहून घ्या. 49 x वजा 57 y बरोबर 172. 57 x वजा 49 y बरोबर 252. समीकरण 2. आता काय करायचं? समीकरण 1, 2 ची बेरीज करायची, पुन्हा वजाबाकी करायची. समीकरण 1 आणि 2 त्यांची बेरीज करून बेरीज आणि वजाबाकी केल्यानंतर काय ते सोपी रूप घ्यायचं. 49 x अधिक 57 y बरोबर 172 अधिक 57 x वजा 49, सॉरी तो वजा आहे ना, 49 y बरोबर 252. काय फक्त बेरीज करायची. किती येणार? 106. 106 x वजा बरोबर 424. तर काय करायचं? 106 ने समीकरणाला भागायचं. 106 ने समीकरण ला भागून किती येणार? डायरेक्ट जम्पिंग स्टेप. x वजा y बरोबर किती येणार? 4 येणार. समीकरण तिसरं आलं. ओके, आता समीकरण 4 तयार करायचं आपल्याला. समीकरण 3 आलं. समीकरण 4 तयार करण्यासाठी पुन्हा 1 आणि 2 समीकरण दुसऱ्याची वजाबाकी करायची. समीकरण 1 आणि
समीकरण 2 त्यांची वजाबाकी करून जरा 49 x वजा 57 y वजा 172 वजा 57 x वजा 49 y बरोबर 252 तिथं वजाबाकी तिथं वजा चिन्ह आहे ना तिथं अधिक चिन्ह वजा चिन्ह वजा 8x वजा 8y वजा 80 उत्तर येतंय. आता काय वजा 1 ने त्याच्या वजा चिन्ह अदलाबदल करायची पुन्हा 8 घालवायचे मग काय करायचं प्रत्येक पदाला 8 ने गुणून सॉरी पदाचं तसंच ठेवायचंय प्रत्येक पदाला 8 ने गुणून प्रत्येक पदाला 8 ने गुणून मग त्याला x वजा y बरोबर 10 एक समीकरण 4 मिळालं. समीकरण 3 आणि 4 त्याची बेरीज करायची पुन्हा समीकरण 3 आणि 4 काय करायची बेरीज करायची नवीन मिळालेले समीकरण नवीन मिळालेलं समीकरण काय समीकरण 3 आणि 4 बेरीज करू 3 4 4ची समीकरण 4ची बेरीज करू ओ x वजा y बरोबर 4 अधिक वजा x वजा y बरोबर वजा 10 किती येणार अधिक x वजा y गेले वजा वजा 2y बरोबर वजा 4 वजा 10 वजा 6 तर वजा 1 ने गुणून वजा 1 ने गुणून 2y बरोबर 6 y बरोबर 5/2 y बरोबर 3 y बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू x वजा y बरोबर 4 1 म्हणून x वजा 3 बरोबर 4 म्हणून x बरोबर
4 अधिक x बरोबर 7. x ची किंमत किती आली? 7. आता एक्स वाय बरोबर 7 3 ही समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे आपला सराव संच 1.1 तिथं पूर्ण झालेला आहे. जर कोणाला शंका असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.